राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज। भाग 1 जन्म, बालपण आणि आध्यात्मिक संस्कार। महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून संपूर्ण जगात ओळखली जाते। संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि समर्थ रामदास यांसारख्या महान संतांनी या भूमीला अध्यात्माची दिशा दिली। त्याच तेजस्वी परंपरेत 20व्या शतकात समाजाला शिवभक्ती, धर्म, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारे एक महान संत म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज। उपलब्ध संस्थात्मक माहितीनुसार त्यांचा जन्म 24 सप्टेंबर 1914 रोजी तत्कालीन औरंगाबाद, आताचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दहेगाव, बोर येथे झाला। त्या काळात भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता। ग्रामीण भागात दारिद्र्य, अशिक्षण आणि अनेक सामाजिक अडचणी होत्या। अशा परिस्थितीत लोकांच्या जीवनात श्रद्धा, देवभक्ती आणि संतांचे मार्गदर्शन हाच खरा आधार होता। जनार्दन स्वामी महाराजांचा जन्म ज्या काळात झाला त्या काळात गाव हेच माणसाचे संपूर्ण विश्व होते। पहाटे मंदिरातील घंटानादाने दिवसाची सुरुवात होत असे। शेतकरी बैलांसह शेतात जात, स्त्रिया घरातील कामे सांभाळत आणि संध्याकाळी गावात हरिपाठ, भजन, कीर्तन व आरतीने भक्तिमय वातावरण निर्माण होत असे। धर्म हा केवळ मंदिरापुरता मर्यादित नव्हता, तर तो दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होता। त्यांच्या कुटुंबाविषयी सार्वजनिकरित्या सविस्तर माहिती उपलब्ध नसली तरी त्यांच्या पुढील आयुष्यावरून हे स्पष्ट दिसते की त्यांना लहानपणापासूनच साधेपणा, प्रामाणिकपणा, श्रमाची प्रतिष्ठा, मोठ्यांचा आदर आणि ईश्वरभक्तीचे संस्कार लाभले। संतांच्या जीवनात बालसंस्कारांचे महत्त्व अनन्यसाधारण असते। घरात रुजलेले सद्गुणच पुढे त्यांच्या कार्याचा पाया ठरतात। त्या काळातील मुलांना पहाटे उठून देवाला नमस्कार करणे, आईवडिलांचा आदर करणे, खोटे न बोलणे, श्रमाची लाज बाळगणे आणि गरजूंना मदत करणे या गोष्टी शिकवल्या जात। हीच भारतीय संस्कृतीची खरी ताकद होती। जनार्दन स्वामी महाराजांच्या व्यक्तिमत्वात पुढे दिसणारी नम्रता, करुणा आणि सेवाभाव यांची बीजे याच संस्कारात शोधता येतात। त्या काळात महाराष्ट्रात वारकरी, नाथ, दत्त आणि शिवभक्तीच्या परंपरा अत्यंत प्रभावी होत्या। गावोगावी कीर्तन, प्रवचन, पुराणकथा आणि यात्रांचे आयोजन होत असे। अशा धार्मिक वातावरणाचा संवेदनशील मनावर खोल परिणाम होत असे। जनार्दन स्वामी महाराजांच्या बालपणातील प्रत्येक घटनेची अधिकृत नोंद उपलब्ध नसली तरी त्यांच्या पुढील जीवनातील शिवभक्ती, मौनसाधना आणि त्याग पाहता बालवयातच त्यांच्यात अध्यात्माची ओढ निर्माण झाली असावी असे जाणवते। पुढे त्यांना मौनगिरी म्हणून ओळख मिळाली। भारतीय योग परंपरेत मौन म्हणजे केवळ बोलणे नव्हे, मौन म्हणजे मनातील चंचलता शांत करणे, विचार शुद्ध करणे आणि परमेश्वराशी अंतर्मनाने एकरूप होणे। अशी साधना एका दिवसात घडत नाही, तिची सुरुवात बालपणातील अंतर्मुख स्वभाव आणि सात्विक संस्कारांतूनच होत असते। भगवान शिव हे त्याग, तप, करुणा आणि ध्यान यांचे प्रतीक आहे। जनार्दन स्वामी महाराजांच्या पुढील संपूर्ण जीवनात शिवभक्तीचे महत्त्व दिसून येते। त्यामुळे त्यांच्या बालपणातील धार्मिक वातावरणाने त्यांच्या मनात शिवतत्वाविषयी गाढ श्रद्धा निर्माण केली असावी असे त्यांच्या कार्यावरून जाणवते। भारतीय संत परंपरा सांगते की सेवा हीच सर्वोच्च साधना आहे। पुढे जनार्दन स्वामी महाराजांनी धर्मप्रसार, समाजसेवा, मंदिर विकास आणि मानव कल्याणासाठी केलेले कार्य हे त्यांच्या बालसंस्कारांचेच फळ होते। त्यांनी लोकांना केवळ देवभक्ती शिकवली नाही, तर सदाचार, संयम, निःस्वार्थ सेवा आणि प्रेम यांचे महत्त्वही पटवून दिले। महान संत जन्माला येतात ते केवळ एका कुटुंबासाठी नसतात, ते संपूर्ण समाजासाठी असतात। त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण लोककल्याणासाठी समर्पित असतो। राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांचे संपूर्ण जीवन हे या विचाराचे जिवंत उदाहरण आहे। हा होता त्यांच्या जीवन प्रवासाचा पहिला अध्याय, जन्म, बालपण आणि आध्यात्मिक संस्कार।
या बालसंस्कारांनीच पुढे एका साध्या ग्रामीण बालकाला महान संत, समाज सुधारक आणि लाखो भक्तांचा सद्गुरू बनविण्याचा पाया घातला. पुढील भागात आपण त्यांच्या जीवनात वैराग्याची चाहूल कशी लागली, साधनेचा मार्ग त्यांनी कसा स्वीकारला आणि पुढे ते लोककल्याणासाठी कसे समर्पित झाले, याचा सविस्तर अभ्यास करू. हर हर महादेव. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. चला तर मग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक ज्ञानासाठी अध्यात्म शिव योगी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या आध्यात्मिक विषयासह. नमः शिवाय.